की प्रभू, या गुरुचा जिकडे पाहावा तिकडे जय जयकार होतो. मृत्यू लोकात होतो, स्वर्गलोकात होतो, ब्रह्मलोकात होतो, गंधर्व लोकात होतो, किन्नर लोकामध्ये होतो. सगळ्या लोकांमध्ये या गुरुचाच जय जयकार का? त्याने सांगितलं नास्ति तत्वम गुरु, गुरुपेक्षा श्रेष्ठ काही नाही. ठीक आहे, तुमचा विश्वास त्याच्यावर आहे, पण तुमच्यावर संयम नाही, म्हणून देवतांची निर्मिती झाली. समज घ्या, तुमचा गुरूंच्यावर विश्वास आहे, पण ते सांगतील त्याप्रमाणे आपण राहू शकत नाही, तेव्हा आपल्याला देवता निर्माण करून दिल्या. मग कुणाचा पालीचा खंडोबा, कुणाचा जेजुरीचा, कुणाचा मसवडशीत, कुणाचा ज्योतिबा, कुणाचे आहे एकच शिव. मग हे नैमित्तिक दिलं आणि आपल्याला नित्य दिलं. बरोबर, हरिपाठात म्हटलं नित्य नामी, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ है ना. नित्य नेम ना हरिपाठ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. पण असा दुर्लभ जर मला भेटला तर त्याच्याजवळ काय असतं? लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. नीट आहे का? एकच तास देतोय, पण अगदी कोळून सार देतोय. दत्तात्रेयाने सांगितलं, यदू मी तुला काय सांगणार आहे ते सांगतोच, पण कृष्ण उद्धवाला काय सांगतोय ते पहा. उद्धवानी सुद्धा हाच प्रश्न केला. त्रिलोकीमध्ये एका गुरुचा साक्षात, गुरुचा जय जयकार होतो है ना. गुरु साक्षात, बस त्या परब्रह्माचे अंश म्हणजे आपण आहोत. पण हे स्वीकारायचं धाडस होत नाही, कारण मायेचा पसारा समोर दिसतोय, देहाचा आणि गुणांचा पसारा समोर दिसतोय. त्यामुळे स्वीकृती आपली होत नाही, आणि स्वीकृती होत नाही म्हणून आपला मायेतला जीव मायेतच राहतो, आणि पुन्हा जशी वृत्ती तसा जन्म होतो. जशी स्मृती, जशी वृत्ती तसा जन्म होतो. तिथं तुम्हाला कोणीच मना करत नाही की तुला हा जन्म मिळणार नाही. ठीक आहे, जशी वृत्ती. मग यातून पार होण्यासाठी मग या 3 भाग केले. एक पार होणारा, एक पुण्य घेऊन फळ भोगणारा. ठीक आहे ना, एक पार होणारा, एक पुण्य घेऊन फळ भोगणारा, आणि एक केवळ पापच भोगायला आलेला. समज घ्या ना. म्हणून पहा, तुम्ही लाख प्रयत्न करून पहा, पण सरता पाप सरत नाही. परवा एक व्यक्ती गेली पुसेगावची, तर त्याच्या जवळच्या व्यक्तीने मला काय म्हटलं माहितीये का, ते त्यांच्यापेक्षा 6-7 वर्षांना मोठी होती. ते मला म्हटले की भाग्यवान आहे. बेरीज वजाबाकी म्हणले, बेरीज वजाबाकी समान झाली आणि माझ्या आधी निघून गेला. मग तो पाप फेडून गेला का पुण्य घेऊन गेला हे नाही बोलले. बेरीज वाकी म्हटले समान झाली आणि ते माझ्या आधी निघून गेला. ठीक आहे, काही म्हणतात पुण्य संपेपर्यंत भोग भोगतात, काही पाप संपेपर्यंत भोग भोगते. भोग दोन्ही सत्वगुणाचे आहेत आणि तमोगुणाचे भोग आहेत. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, तुला आता नेमकं ऐकायचंय काय ते सांग. तेव्हा राजा यदू, त्यांचा जो प्रश्न होता तोच उद्धवांचा प्रश्न होता. ही समांतरता घेऊन ही तुम्हाला सत्संग निवडलेला आहे. त्याच्यात असं होतं, ह्या गुरूंचा जय जयकारच का होतो, आणि शेवटी सुद्धा त्यांचाच जय जयकार राहतो. ठीक आहे ना, कारण ते शेवटचं तत्वसार आहे. तेव्हाचा हा श्लोक आहे. त्या श्लोकावर जेवढा 1 तास चिंतन तुम्हाला देता येईल तेवढा मी सेवा करतो, आणि बरोबर 5:30च्या आणखी 5 मिनिटं अगोदर याची पूर्णाहुती करतो. जय जय वीर समर्थ. बहुत्रदान शौंडा नश्वर सुख साधन पदात प्रदातारा. तुमच्याही मुखातून निघू द्यात. तुमच्या मुखातून ओमचं
गुंजन होणं म्हणजे साक्षात तुम्ही तुमच्या निर्गुणाशी संबंध ठेवणं. तुमच्याच हातानं जप करणं म्हणजे साक्षात सगुणाशी संबंध ठेवणं. म्हणून ऐकताय तोपर्यंत भक्ती आणि बसलाय तोपर्यंत तप होतं. जेवढा वेळ आपण ओंकाराचं गुंजन करतो तेवढा वेळ सुषुम्नीशी संबंध असतो. म्हणून पाठीचा काना ताट ठेवला तर सहस्रसारापासून ते आपल्या मेरू म्हणजे मणक्यापर्यंत त्याची यात्रा स्वच्छ परिपूर्ण होते. तुम्हीच फक्त बोला. बहुत दान शौणा नश्वर सुख साधन पदातारा. श्लोक आहे का साक्षात श्रीहरींच्या मुखातला आहे. ठीक आहे. ज्यांना श्रीहरींचं दर्शन झालेलं आहे, जे श्रीहरी स्वरूप झालेले आहेत, हा त्यांच्या मुखातला श्लोक आहे. नश्वर सुख साधन प्रदातारा अक्षय सुखदा प्रदाता सृष्टोयं श्री गुरुहा सदा जयति. अक्षय सुख प्रदाता श्रेष्ठोयं श्री गुरुहा सदा जयति. नंदितानि दिगंधानि यशानंदं विन्दुना पूर्णानंदं प्रभुं वन्दे स्वानन्दकस्वरूपिणम्. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृततृप्ता श्रीधराय नमो. जय जय रघुवीर समर्थ. गुरु दत्तात्रय राजा यदूला सांगते, इथं पृथ्वी तळावर आल्यानंतर माया श्रेष्ठ दिसते, सत्य दिसते. मध्ये फक्त आता जांभळी कोणी देऊ नका. ज्याला जांभळी द्यायची असेल त्याने खाली वाकून द्या, पण इथे विक्षेप करू नका आता फक्त. कारण सुरुवात केली आणि लगेच मागणं जांभळी दिली एका व्यक्तीनं. अपराध मांडलेला आहे हा भागवत समुदायामध्ये. जांभळी अपराध मांडलेला आहे. गुरु दत्तात्रेयाने यदूला विचारांना सुरुवात केली आणि हा संवाद भगवान श्रीकृष्णाने ऐकून उद्धवांना सांगितलं. त्याने विचारलं की या मृत्यूलोकात आल्यानंतर जे आहे ते जसं आहे ते स्पष्ट इंद्रियांच्या करवी ते आवडतं आणि तिथंच ते माईक मन, तिथंच गुणांचा पसारा मांडून ठेवतं. दत्तात्रेयाने प्रश्न यदूनी केला की प्रभू, माझं एवढंच मागणं आहे की या मृत्यू लोकाला असत्य समजल्यानंतर, दुःखदायक समजल्यानंतर यातून पार होण्यासाठी काय करावं आणि तर ते करत असताना आमची ती ब्रह्मनिष्ठा आम्ही जतन कशी करावी. खूप छान आहे. जय जय. जे साधन करते त्यांची ही भूक आहे. लाख प्रयत्नानंतर भले संसार आवडू न आवडू पण मोक्ष आवडतोय, तर यातून ब्रह्मनिष्ठा माझी टिकून धरण्यासाठी, नेमका मी पूर्ण आनंदाचा अनुभव घेण्यासाठी, माझ्यातल्याच प्रभुत्वाचा आनंद घेण्यासाठी, माझ्यातल्याच स्वानंदाचा अनुभव घेण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे. त्यावेळी दत्तात्रेय म्हणते, ऐक, तू माझा खरोखर प्रिय शिष्य आहे, कारण बोटावर मोजण्या एवढेच माझे आहेत. किती? म्हणून शास्त्रात 3च सांगितलेत, बाकी मग कोणी जोडले असतील काय माहित नाही. ठीक आहे ना. काशी नरेशाचा एक पुत्र यदू आणि कालर्क. ठीक. मुळात माझा स्वभाव असा आहे की मी शब्दांचा आश्रय घेत नाही, कारण ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला जर त्या ज्ञानाची जाणीव झाली
आणि ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव झाली तर तिथूनच संवाद सुरू होतो. पण मला संवाद करायचा नाही. मी ज्या दत्तचित्त अवस्थेला, ज्या शांत तत्वाला प्राप्त आहे, ज्या स्वरूप स्थितीला प्राप्त आहे, मला त्याच्यामध्येच विचरण करायचं आहे. मग हे विचरण करत असताना माझ्या समोर पहाड जरी आला तरी त्या पहाडाला मला वाट द्यावी लागेल. मी निघून गेलो की पहाड एक होईल. दत्तात्रयांचं सामर्थ्य सांगतोय. मी चालत असताना, या माझ्या दत्त स्थितीमध्ये चालत असताना समोर जर एखादी नदी आली तर नदीला वाट करून द्यावी लागेल. भगवान श्रीकृष्ण सांगते त्यात काय अवघड. अरे यमुनेला मला माझ्या बापाला वाट करून दिली होती. फक्त निमित्त झालं, माझा अंगठा लागला पाण्याला आणि तिने वाट करून दिली. मग मी का विश्वास ठेवू नये की मी ज्या कुळामध्ये जन्माला होतो त्या कुळाचे वंशज डोंगराकडून वाट घेत होते, नदीकडून वाट घेत होते. इकडचं वारं तिकडं थांबत होते, इकडचं वारं इकडं जात नव्हतं, मधून चाललेले होते. तर हे बघ राजन, म्हणजे यदू, हे बघ राजन यदू, का ऐकतंय का? हे बघ राजन, इथे जो येतोय त्याला नश्वर सुख, अक्षय सुख हवं आहे. नीट ऐकताय ना? जो इथं येतोय मृत्यू लोकात त्याला नश्वर सुख पण अक्षय सुख पाहिजे. तो भोगून सुद्धा त्याच्या पिढी जात भोगायची इच्छा आहे. समजलं ना? आणि या नश्वर सुखाची साधने देणारे पुष्कळ दानशूर आहेत. म्हणजे हे देवता, बोट कोणीकडे केले दत्तात्रयांनी? त्या छुटपुट देवता ज्यांना तुम्ही सिंदूर लावून देव उभे केले, अमकी देवी, अमका देव, अमकी देवी, हे भरपूर दानशूर आहेत. तुम्हाला हे अडकवणारच देतील. इथलं नश्वर देणारे, अक्षय देणारे हे भरपूर देवता आहेत. पण एक कधी न सरणार, कुणी काढून नाही घेणार ज्ञान स्वरूप, शांती स्वरूप, आनंद स्वरूप हे जर कुणी देणार असेल तर ते तुझे गुरु आहेत. तुझ्या इच्छेनुसार तुला देणार नाहीत. या पुरुषांच्या इच्छा धरणारा ब्रह्मनिष्ठेला अखंड प्राप्त करतो. या पुरुषांचा आश्रय घेणारा आपल्या ब्रह्मनिष्ठेला अखंड प्राप्त करतो. म्हणजे जसं पत्नी अगोदर जाऊ दे किंवा पती अगोदर जाऊ दे, ठीक आहे, पण नातं तसंच राहतं. ठीक आहे ना? दोघांच्या मधलं नातं तसंच राहतं. त्याप्रमाणे गुरुत्व आणि शिष्यातलं हे ब्रह्मनिष्ठेचं नातं अखंड राहतं. जय जय यदू, तू समजून घे हा विषय. याच्यासाठी साधनेची गरज नाही. ठीक आहे, समज घ्या ना? याच्यासाठी साधनेची गरज नाही. याच्यासाठी श्रवणाची गरज आहे. आणि केवळ श्रवणाची नाही तर निष्ठेची गरज आहे. आणि केवळ निष्ठेची गरज नाही, केवळ त्या निष्ठेला तू विश्वासात बदल. त्याचं मी तुला स्वरूप सगळं संपूर्ण सांगणार आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. यांचा जय जयकार आहे. गुरु साक्षात यांचा जय जयकार का आहे ते तुला सांगतोय. बाकीच्या देवता, बाकीचे दानशूर, कुणी मनुष्यापासून ते देवतापर्यंत, राक्षसापर्यंत भरपूर आहेत. ते तुला काय देऊन काय देतील तर हिथं अडकवणार. म्हणून समर्थांनी सांगितलं, देवा नवस करू नये आणि केला नवस ठेवू नये. कुठेतरी कुठल्या तरी देवतेपाशी गेलं की आपल्या मनातून काहीतरी बाहेर पडतं. ठीक आहे, आपल्या मनातून काहीतरी बाहेर पडतं. तो संकल्प दाता नारायण, त्यावेळेस तुम्हाला तो सहाय्य होतो. तिथंच आपण फसतो. म्हणून ज्या देवतेपाशी जातात तिथं संकल्प शून्य, इच्छा शून्य नमस्कार असेल
तर आपल्याला कशाची गरज आहे, त्या देवतेला झक मारत ते काम करावं लागतं. असं स्वच्छ वर्णन आहे. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एका राजा यदू आणि दत्तात्रय संवाद, भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवांचा संवाद. विस्तार कसा होतोय पहा. ह्या तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणार. भगवान आदिशंकराचार्यांनी सुद्धा याचसाठी सांगितलं तर खरंच तुम्हाला या मृत्यू लोकात आल्यानंतर 3 गोष्टी दुर्लभ आहेत. सांगितलं की नाही? काय? मनुष्यत्व, माणसाचा जन्म मिळणं मुश्किल, त्यात पुरुष जन्म मिळणं मुश्किल, त्यात मोक्षाची इच्छा होणं मुश्किल, आणि तिसरं महापुरुषांचा आश्रय. एक महापुरुषांचा आश्रय मिळणं अवघड, आणि मिळाला तर आपण तिथं टिकून राहणं अवघड. कारण मी मागे सांगितलं, आपली योग्यता काय आहे, तनानं, धनानं आणि मनानं, तिन्हीतले एकानं तरी आपण जरी सेवा घडली असेल, सेवा, तर बाकीचं त्यांच्यावर राहतं. आपला भार त्यांच्यावर राहतो. ठीक आहे, आपल्यावर राहतो, आपला भार त्यांच्यावर राहतो. राजा यदूला सांगते दत्तात्रय, हे पहा, राजा यदूला सांगते की या मृत्यू लोकांमध्ये पहिल्यांदा या योनीत जन्म मिळणं कठीण आहे. ठीक आहे ना? किडा, मुंगी, पशु पक्षी, सरपटणारे, उडणारे, पाण्यातले, जमिनीतले भरपूर करोडो असे दिसतील, पण हा मनुष्य जन्म मुश्किल. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर नशिबातून मन निघणं मुश्किल. ठीक आहे ना? फिरून सांत्वना शोधेल तो शास्त्रात सुद्धा आधार शोधतोय की प्रपंच करून परमात्मा होईल का. जय जय समर्थ. ठीक आहे ना? आधार शोधतोय तो. ते म्हणले प्रपंच आणि परमार्थाचे 2 भाग करू नको. हे माझं नाही, हे स्वीकार, आणि हे सत्य आहे. संपला, परमार्थ सुरू झाला. हे माझं नाही, हे माझं नाही, आणि हे सत्य आहे, याचा स्वीकार कर, परमार्थ सुरू झाला, संपलं, सुरू झाला. पण शुद्ध परमार्थ काय आहे? लय अवघडात होईल ना. जय जय रघुवीर समर्थ. सोपं सांगतो तुम्हाला, आपला आवडेल पचल असं सांगतो गोष्टीत, नाही का नाही? शुद्ध परमार्थ काय या कुटीत सांगतो. नारायण. आनंद घ्या, पुन्हा नाही हा जन्म. बस, अडकला, येते नाही कोयनीत राहता, हे सगळं सांगून झालेलं आहे. आता फक्त मोजकं सांगतो. दत्तात्रयांना प्रश्न असे केल्यानंतर दत्तात्रयांना विचारले की मला थोडासा मार्गक्रमण करण्यासाठी आता सांगा. सुरुवात केली काय की हे पहा, या ब्राह्मण देवता, या आत ये. जय जय परम सुखदनिधिं वेद वेगम ब्रह्मदम योगी देयम निरंशम निरुपत सुखदम भक्त सौभाग्य भाजन. जे महापुरुष श्रीहरी स्वरूप झाले अशा श्रीधरांचा हा श्लोक आहे. त्यांचं म्हणणं असं की मी सुद्धा दत्तात्रयाची उपासना केली आणि मला माझ्या गुरूंच्या कृपेने मला ती दत्तचित्त अवस्था प्राप्त झाली. मग या दत्तचित्त अवस्थेला प्राप्त होण्याचं कारण काय होतं ते सांगतो. आणि जे यदूला सांगितलं दत्तात्रयांनी, त्याचा ह्यात अंश आलेला आहे. शिरस्वामी म्हणते मला माझ्या गुरूंच्या कृपेनं वयाच्या साधनेच्या 3ऱ्या वर्षी, साधनेचं वय जे 3ऱ्या वर्षी, मला त्याचा अनुभव सज्जनगडावरच आला. माझ्या गुरूंनी मला अनुभव दिल्यानंतर मी एकांताचा आश्रय घेतला आणि एकांताचा एका दरीमध्ये आश्रय घेतला. 1 दिवस गेला, 1.5 दिवस गेला, दुसरा दिवस उजडला, तो दुसरा दिवस बुडायला आला. माझ्यासाठी शोधाशोध सुरू झाली. पण मी मात्र त्यावेळेस दत्तचित्त अवस्थेला प्राप्त झालेलो होतो, पण मला हे माहित नव्हतं की याला दत्तचित्त अवस्था म्हणते. एखाद्या आंधळ्या व्यक्तीला काश्मीर फिरून आणलं
आणि 4-8 दिवसानं त्यानं इच्छा केली किंवा ती व्यक्ती चालली, मला बी एकदा काश्मीरला घेऊन चालला, आणि मग काकाने सांगितलं आपण आठवडाभर फिरत होतो त्याला काश्मीरच म्हणते. जय जय रघुवीर समर्थ. तसं या स्वामींना असं वाटलं की मला सुद्धा दत्ताचं दर्शन घडावं आणि मला दत्तचित्त अवस्था प्राप्त व्हावी. 2 दिवस लगातार, जसं रमण 8 दिवस बसले होते, हे 2 दिवस लगातार बसले होते आणि त्याच दत्तचित्त अवस्थेमध्ये बसले होते. माझे सांगितलं आता की अनेक ठिकाणी आठवडा अनुष्ठानं चालले, पारायण चालले, पण शुद्धी नसेल तर फळ गेलं. आता ते अलीकडे एक परीक्षा निघाली माहितीये का तुम्हाला, जेवढे प्रश्न सुटलेत तेवढी उत्तर, पण जेवढी चुकलेत तेवढं मायनस आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग त्यानं काय येऊन जाताना घेऊन काय यायचं? पास झालोय तेवढं तरी दे की. नाही, जे प्रश्न तुझे सुटले नाही म्हणजे ते चुकीचे उत्तर आहेत तेवढे वर्ण मार्क कट आहेत, असं बी निघालंय ना. बरं झालं आपण त्यावेळेस नव्हतो. काय बेच पाडा आलं तरी मॅट्रिक. नारायण गजा पोट भरू विद्या फार बोकळली, याचा काहीच व्यवहारिक जगतात काही गरज नाही, काही गरज नाही. मग त्याचं पॅकेज ऐकून पुन्हा पोरगी होय म्हणते, नाही तर नाही म्हणते. काय रामकृष्ण, काय त्याला करायचं? परमार्थिक ज्या किमान परमार्थाच्या वाटेवर जाईल त्याने हिच्या मागे लागू नये. ठीक आहे ना, कारण ती म्हणते मी लक्ष्मी आहे, तुम्ही माझ्या पाठी किती बी लागा पण मी काय नारायणाचं पाय सोडणार नाही. बस. मग तुम्ही जिच्या मागे लागलाय ती माया आहे असं म्हणते. तुम्हाला मी नाही भेटत, मी त्याचे पाय धरलेले आहेत आणि मी त्याचे पाय कधीच सोडणार नाही. एक वेळेस सतीनं सोडलं आहे की नाही शिवजीना, पण लक्ष्मी म्हणते मी त्याचे पाय सोडणार नाही. लक्षात ठेवा. तिथं सांगितलं की मला दत्तचित्त अवस्था कशी प्राप्त झाली ते तुम्हाला सांगतो. की जो भक्ताच्या अधीन असतो, भक्ताच्या अधीन असतो, पण जो नितांत शांत असतो, आणि ज्यावेळेस त्याचं आपल्या अंतःकरणामध्ये दर्शन होतं त्यावेळेस वाटतं परम सुखाचा तो ठेवा आहे, म्हणजे मला जे पाहिजे होतं त्याचंच दर्शन घडलेलं आहे. ठीक आहे. पण हे दर्शन कशाचं आहे तर तिन्ही गुणांचं येणं जाणं चाललंय, सत्व रज तमाचं, ब्रह्मा विष्णू महेशांचं तुमच्या पुढे येणं जाणं चाललेलं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही डोळे उघडून त्यांच्याकडे बघत नाही. ठीक आहे ना. हे 3 गुण म्हणजे 3 देवताच आहेत, यांचं तुमच्या पुढे येणं आणि जाणं चाललंय, पण तरी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहत नाही. का तर मला गरज नाही. गुरुदेवांनी कथा सांगितली होती, गुरूंची सेवा करत होता, बऱ्याच देवतांनी येऊन त्याला आशीर्वाद दिला. शेवटी गुरु म्हटले माझ्या सेवेतून अंग काढायचं म्हणून तू काशी मधली घटना. देवतांचं येणं जाणं होतं परंतु हा डोळे उघडत नाही. अशी एक स्वरूपाकार शांती 2 दिवस श्रीधरानं अनुभवली आणि संध्याकाळी स्नान करून समर्थांच्या दारात साष्टांग घालून पडले की तुम्ही ज्या दत्तचित्त अवस्थेला प्राप्त होतात ती अवस्था मला द्या, आणि त्या अवस्थेचं मला वरदान प्राप्त होत नाही किंवा तुमच्याकडून मला अपेक्षित होत नाही तोपर्यंत मी दंडवत मोडणार नाही. पाच 10 मिनिटं गेली आणि समर्थांच्या समाधीवर जी काही फुलं होती ती फुले खाली आली. तिथे जो पुजारी होता त्याने सांगितलं उठा, समाधीवरची फुलं खाली आली. उठले, खाली पडलेली फुलं त्यांच्याकडे दिली, फुलं घेतली. आहार तर काहीच करत नव्हते आणि त्यांच्या त्या कुटीमध्ये गेले. मागा ऐका येते ना, मागा ऐका येते. हा, इकडून बे इकडून बे. जय जय रघुवीर समर्थ. त्यांच्या कुटीमध्ये गेले, उत्तर दिशेला आसन टाकलं आणि आसन टाकल्यानंतर ती फुलं डोक्यावर ठेवली. श्रीधराने ती फुले डोक्यावर ठेवली, उत्तर दिशेला तोंड केलं आणि त्या दत्तचित्त अवस्थेत बसायसाठी अशी मुद्रा लावली. आणि तेवढ्यात त्याला दृष्टांत काय झाला की मी ज्या स्थितीत राहतो
ती स्थिती तुझ्यामध्ये येऊन गेली, पण तिला ही म्हणते हे तुला माहित नाही, आणि त्या स्थितीत मी तुला आता बसवतोय, तर डोक्यावरची फुलं खाली टाक, तो बी भार नको. ठीक आहे, माझ्या कृपेचा भार सुद्धा ठेवू नको, तेही खाली टाक. टाकले आणि अस्वस्थ झाले. मारुती बुवा सांगत होते 3 दिवस झालं तरी सुद्धा मांडी मोडली नव्हती. म्हणजे माघारी यायचीच इच्छा नाही. आपण वरदपूरला जे गेलो होतो त्यांनी बघितलं, उजव्या हाताला डाव्या हाताला नमस्कार करताना उजव्या हाताला ध्यानघर खाली एकदम आहे. ठीक आहे, ते वरून आतून बघायचं असं. तिथे मी बराच काळ बसले. पुन्हा वरच्या ध्वजापाशी भरपूर बसले. पुन्हा तिकडे ती व्यास गुहा आहे तिथं बसले. तर त्यांना हा शेवटचा जन्म करायचा होता. ठीक आहे ना, ज्याला शेवटचा खरोखर जन्म करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी सांगितलंय हा परम सुखाचा ठेवा आहे. त्यालाच ब्रह्मनिष्ठ जपण्यासाठी एका गुरूंचाच आश्रय घेतला पाहिजे. म्हणून या त्रिलोकीमध्ये फक्त त्यांचाच जय जयकार का होतो, तर वेदाने सुद्धा त्यांनाच गायलं, संतांनी ऋषींनी मुनींनी त्यांनाच गायलं. कारण अनंताशी तेच फक्त खेळत होते, बाकी ज्याचा अंत आहे त्याच्याशी खेळत होते. म्हणजे नाशिवंतासाठी सगळे बाकी जण खेळत होते, नाशिवंतासाठी त्यांच्यापाशी जात होते, पण अनंतासाठी फक्त हेच होते. ऐकताय? जय जय रघुवीर समर्थ. ऐकताय का तुम्ही? राम असो, तुम्ही तरी ऐका. कोणाकोणाला उठवायचं? एक व्यक्ती झोपलेलीच आहे ती निवांत. नारायण. आणि काय होते, गुरुजीचं लक्ष नेमकं तसल्याच पोरावर जातंय. गुरुजी बी कसला खतरनाक बघा. एवढे ऐकते ते तिकडे नाही लक्ष. जांभळी दिली त्याच्याकडे लक्ष, झोपलंय त्याच्याकडे लक्ष. काय कुठं अवस्था आली. तुम्ही इंग्लिशवाल्या लोकांना, इंग्लिश जे हायफाय लोक आहेत का नाही इंग्रजी तिकडची, ते बघा त्यांना राग आला की ती कशा करते तुम्ही बघितलं का ना आजकाल. मी इंग्लिश पिक्चर बी जास्ती बघतोय. कूल डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन, कूल प्लीज कूल डाऊन. ते त्यालाच शांत करत असतं. जय जय समर्थ. प्लीज कूल डाऊन. आपल्यातली काय म्हणते रागवत, तू झक मार पहिला बाहेर हो. हे काय प्लीज कूल डाऊन. कुठल्याही मार्गाने जाणार तू दत्त अवस्थेलाच. दत्त म्हणजे सत्व रज तिन्ही गुणांचा ज्याच्याशी संबंध नाही, भोगून करून सुद्धा त्याचं नाव दत्त. समज काय ना. बाकी आता ही तुम्ही असं करायला जाते की नाही, 6 वाजता सुटावडा खाऊन गेली, ठीक आहे ना, आरड्या ओरड्याची संबंध नाही. तर दत्तात्रयाने सांगितलंय मी काय आहे ते समजून घे, तेव्हा मला तुझ्यात प्रवेश करताना सोपं जाईल. किंवा तू काय आहेस समजून घे, तेव्हा माझ्यात प्रवेश करताना सोपं जाईल. हा विषय फक्त स्वीकृतीचा आहे. स्वीकृती नसेल तर तुम्ही अडकला. ठीक आहे ना. मागे मी सांगितलं मुलगी पसंत आहे, मग अडलंय काय तर म्हटले हुकारीना. हुकार येतोय की, पण बाजूंचा येतोय, अजून नवरदेवाचा येईना. नवरदेवाचं काही ना तर म्हटले चौकशा चाललेत. आपल्या सुद्धा पुन्हा मग गुणांच्या द्वारा चौकशा होते. जय जय समज घ्या ना. गुणांच्या द्वारा गुण कसे आहेत. इकडं तर 36 जुळले, पण मग तिकडची वेगळंच सांगतेत. समज घ्या ना. हे आपल्या गुणांच्या चौकशा होतात आणि म्हणून तिथपर्यंत आपल्याला परमनिष्ठ अवस्थेपर्यंत आपण जात नाही. त्याचं कारण येत. समज घ्या. अच्छा, मग हे सोपं सुद्धा किती आहे ते पहा. जय जय रघुवीर समर्थ. सोपं किती आहे तर जे योगी ज्याचं ध्यान करते, समर्थांना उपदेश झालेला, हे वरचं काढून टाक. योगी ज्याचं ध्यान करते आणि जो अंश शून्य आहे, कसं आहे अंश शून्य आहे म्हणजे कसा, आपली वंशावली आहे पण ते अंश शून्य आहे.
म्हणजे त्यांचा कुठला वंशच नाही. भगवंताचा कुठला वंश आहे? दत्तात्रयाने वंश सांगितला, भगवान श्रीकृष्णाने वंश सांगितला, रामचंद्राने वंश सांगितला. पण असा वंश शून्य, अंश शून्य आहे ते फक्त एक अखंड निर्गुण आहे. निर्गुणाचा वंश आहे का? आणि जो निर्गुण आहे त्याला आकार नाही, ते निराकार आहे. हो की नाही? आपल्याला सुद्धा दहाव्याच्या वेळी धोंडा मांडतात, आकारात मांडत नाही, फोटो नाहीत मांडत. दहाव्याच्या वेळी सावडाच्या वेळी धोंडा मांडतात आणि त्याच्यावर बेल फुलवून अभिषेक. फोटो का मांडत नाहीत? नाही, फोटो 13व्याला 12व्याला. आपण सुद्धा निराकार आहोत, म्हणजे आलो निराकारातून आणि जायचे निराकारात हे माहित असून साकारामध्ये अडकलो, म्हणून इथले नश्वर देणारे भरपूर भेटले. ठीक आहे ना? नश्वर, पण ईश्वर देणारा एक बी भेटेना. समजले ना? आणि जर भेटला तर त्याला ज्ञानाचा अहंकार आहे आणि ह्याला अज्ञानाची खंत आहे. हा अज्ञान सोडेना आणि तो ज्ञान सोडेना, अडकले की दोघेही जय जय रघुवीर समर्थ. समजते ना? एवढाच एक तासाभराचा ऐकून घ्या. ह्यांचा संवाद आहे, माझ्यातर्फे काही सांगत नाही. म्हणून दत्तात्रय म्हटले की जे प्रत्येक महापुरुषाचा पोचलेल्याचा अनुभव आहे तोच माझा आहे, माझा आहे तोच त्यांचा आहे. त्यामुळे ते माझं स्वरूप आहे, मी त्यांचं स्वरूप आहे. मला त्यांच्यात पहा किंवा त्याला माझ्यात पहा. एकदा भाऊसाहेबांनी प्रश्न केला महाराजांना, म्हटले मला हे कुठं कुठं तीर्थाला घेऊन जातात महाराज, काय कसं काय करावं? समोर गेलं की गणपती दिसतोय, तिकडे गेलो राम दिसतोय, तिकडे गेलो ते दिसतोय. म्हटले ठीक आहे, ज्यावेळेस तिथं डोकं टिकवशील तेव्हा एवढं समजायचं की ते सगळे माझ्यात आहेत, ते सगळे देवता माझ्यात आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवून जर तो नमस्कार केला तर ती देवता हटेल आणि मी दिसेन. जय जय रघुवीर समर्थ. एवढ्या सामर्थ्याने या महापुरुषांनी त्याला पार केलेला आहे. पण लक्षात ठेव, हा तुला शेवटचा जन्म करायचा असेल तर खूप सोपा आहे आणि नश्वरासाठी तू अवघड करून ठेवलंयस. खऱ्या अर्थानं जीव जाणं किती अवघड आहे का? जीव जाणं अवघड आहे का? कारण जन्माला आल्यापासून, कळायला लागल्यापासून नको नको त्या गोष्टीतच जीव चाललाय. त्यामुळे त्या जीवाला जाणं अवघडच नाही. दिवाळीला एवढं तरी घ्या, काय कुठे जे काय बघल ते. मला काल तरी ह्यांनी सांगितलं पिंजारीने, बायका सिरियल बघत नाही, त्या सिरियल मधल्या बायकांच्या साड्या डाग बघतात म्हणजे. जय जय. म्हणलं आमच्यात कोणी बघतच नाही. विनोदात मी सत्य समजून घ्या. जीव जातोय कुठं माहितीये? कळायला लागल्यापासून जीव जातोय. जे जे आवडतंय ते ते मिळेना, ते मिळेपर्यंत जीव जातोय. म्हणून या जीवाला जाणं अवघड नाही, शेवटी जीवाचं विलीन होणं अवघड आहे. एवढंच करायचे, फार कष्ट नाहीत परमार्थात. तुमच्या हातात मोक्ष आहे आणि मोक्ष झालेल्या व्यक्तीला स्वइच्छेनं येणं बी हातात आहे. तुम्हाला वाटलं नाही यांच्यासाठी यायचंय, तुम्ही स्वतंत्र आहात. समज का? आता सुद्धा दत्त जयंती आहे, स्वइच्छेनंच आलेत ना. एखादा कोणी वाटलं असेल तेव्हा त्याला फोन कर, बोलव. पण तरी मी स्वइच्छेनं आले नाहीत आणि स्वइच्छेनं आलेत. पण स्वइच्छेनं आता मला पुण्य घेतून स्वइच्छेनं मला पुण्य नको असं होईल का? नाही. जो बसला तो घेऊन गेला, जो नाही पोचला मुकला. मुकला तर समज घ्या ना. म्हणजे जय जय रघुवीर समर्थ. माझे स्पष्ट ऐकायचंय ना? दत्तात्रय म्हणते ऐक, मला त्यांच्यात आणि त्यांना माझ्यात हे बघण्याची जर तुम्हाला युक्ती आली तर हे अंश शून्य आहे. म्हणजे तुम्ही होता बी निराकार, आहात बी निराकार आणि राहणार बी निराकार. जिथनं आला तिथं गेला तर साध्य केलं. ठीक आहे ना? ठीक आहे.
आता तुम्ही आलाय सातारावरून, गेला पंढरपूरला, पुढे काय म्हणाले की योगी ज्याचं ध्यान करते ते अंशशून्य निर्गुण आहे, ते भक्ताच्या अनुभव सौख्य देतं आणि अखिल भक्ताच्या सर्व भाग्याचे एकमेव स्थान जे झालेलं आहे त्याला दत्त म्हणते. राम राम. ऐका की मी काय म्हणतो, मोबाईल ठेवा. बघ आता इतक्या लोकांना मी तुझ्याकडेच कसं काय बघितलं बघ. त्याला दत्त कपा म्हणते ती. जय जय. इतकी बसलेत, कोणातरी बघितला तू मोबाईल मध्ये बघत कार बस. असे या दिव्य आत्म्यांची वचन आहेत. येतो भाग्याचं एकमेव स्थान काय असेल तर त्या पुरुषाच्या संगतीमध्ये तू पोहोचलास. आता तू काय करायचं नाही. ठीक आहे. जसं बापूंनी सांगितलं की गुरुदेवांनी की माझ्यापाशी येऊन पुन्हा आणखी विचारतात की मी काय करू. मग जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंत मी काहीतरी करायला सांगत असतो. आणि जर तो विचारत नसेल तर माझ्याकडे बघता बघता तो एकाकार होतो, तदाकार होतो. मग मी त्याला उठ म्हणत नाही, प्रसादाला जा म्हणत नाही, इथला प्रसाद घे म्हणत नाही, एखादी सेवा सांगत नाही. जोपर्यंत तो बसलाय तोपर्यंत मी त्याच्याकडे एकटक पाहत राहतो आणि मी बी शांत होतो. हे कधी घडत होतं माहितीये का? हे घडत होतं 1993च्या आधी. कोणी आहे का त्याच्या अगोदरचा? दीक्षित 1993च्या आधीचा इथं आहे का कोणी? शिवारकडे 93च्या आधी घेतली. जय जय. बघ नीता, ते अरे फक्त समोर बसत होते आणि बेंबीची जागा पाठीमागडं ओढून श्वास बंद करून एकटक आपल्याकडे पाहत बसायचे आणि डोळे बंद बस. आता तुम्हाला तेच करायला सांगतात की फोटोकडे बघा आणि त्या अवस्थेमध्ये डोळे बंद करून जसं धनुष्यबाण खेचतो तसं बेंबीची जागा पाठीला लावा. एकटक श्वास न घेता त्राटक माझ्या डोळ्यात करा, माझ्या श्वासावर करा आणि डोळे बंद करा. अनुभव घ्या, प्रचिती घ्या आणि काय तुम्हाला सांगायचं असेल तर मला सांगा म्हणते. ठीक आहे ना? ही योग्यांचं ताटक आहे. त्या योग्याचे आपण अंश आहोत असं दत्तात्रय म्हणते. आपण मग त्यांनी आपल्याला बी ओढलंय. त्या योग्याचे आपण अंश आहोत म्हणून हे अखिल भक्ताचे सर्व एकमेव स्थान काय असेल? एक तर शांती. सर्वांना काय प्रिय आहे? शांती. घरामध्ये शांती, वर्गामध्ये शांती, बाहेर रानात गेलो 4 कुत्री भांडतेत दगड मारून, शांती. ऐकणे, चातुर्मासामध्ये मी शांत एका ठिकाणी असं बसायचो. त्या झाडावर बोरड्या यायच्या, बोरड्या माहितीत ना, कलकल कलकल करतात, त्या बाजूला सारायच्या आणि शांती. गाय लांबून यायची मला घासायला बसायची, तिला बाजूला हाकलायची, शांती. वेदांचा आरंभ, मध्य आणि शेवट हे शांतीनं झालेलं आहे. ठीक आहे ना? आरंभ, मध्य आणि शेवट हा शांतीने झालेला आहे. यम योगिनो विगत दुःख विरक्त चित्ता. 5 वाजले. उरक्त विगत दुःख विरक्त चित्ता अत्यंत सूक्ष्म गती गोचरा लक्ष्माम्या. ती निर्गुण गुह्य असो. श्लोकाचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे त्याचेच ध्यान करतो. ऐका, दत्तात्रयाच्या देवळामध्ये गेल्यात काहीच करायचं नाही. एकदा मूर्तीला पाहायचं आणि आपल्या इथं पाहायचं डोळे बंद करून किंवा आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहायचं. बाकी काही करायचं नाही. प्रदक्षिणा नाही, मंत्र नाही, वाहणी नाही, काय नाही. ते मला फार प्रिय आहे म्हणते. म्हणून गुरुवारच्या दिवशी, कमीत कमी गुरुवारच्या दिवशी एवढीशी डाळ, एवढासा गुळ एका द्रोणामध्ये घ्या, वर चाप्याचं फूल ठेवा, वर हात ठेवा, ते अर्पण करा, 3 प्रदक्षिणा करा, नमस्कार करा, 5 मिनिटं बसा. अनेक प्रकारचे दोष परिहार होते. म्हणून निर्दुःख झालेला आणि विरक्त चित्ताचा पुरुष अत्यंत सूक्ष्म बुद्धीला साधून घेतो.
म्हणजे आमच्या हृदयात काय आहे हे त्याला कळू लागतं आणि त्याच्या हृदयात काय आहे हे आम्हाला कळू लागतं. समजलं? याचं नाव आहे सूक्ष्म होणं. आणि मग हे साधून, ऐकताय ना, मग हे साधून आम्ही मोठ्या मोठ्या हिमालयातल्या गिरीकंदरामध्ये जरी बसलो असलो, ऐकताय का तुम्ही? 10 मिनिटं 5 मिनिटं मन लावून ऐका. आम्ही उदाहरण सांगतो. समर्थ म्हटले किती एकते गिरीकंदरी देह ठाकवणी गेले. आपल्याला माहित सुद्धा नाही असे त्या गिरीकंदरामध्ये तपश्चर्या बसलेले आणि ते सगळाच भाग स्वतःसाठी नाही, बराच भाग जगासाठी वापरतात. ठीक आहे? म्हणजे बॉर्डरवरचा सैनिक सुद्धा बॉर्डरची रक्षा करतो म्हणजेच आपली रक्षा करतोय. ठीक आहे ना? तसं ते गिरीकंदरेमध्ये तप करतात ते त्यांच्या मुक्तीसाठी नाही, मुक्त होण्याची इच्छा जो धरतोय त्या मुमुक्षूसाठी सुद्धा करतात. समजलं ना? म्हणून त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांना ब्रह्ममुहूर्तावर कुठल्याही दिशेला तुम्ही नमस्कार जरी केला की हे भगवंता तुला आणि तुझं स्वरूप झालेला माझा नमस्कार. ठीक आहे ना? हे भगवंता तुला आणि तुझ्या भक्तांना माझा नमस्कार, एवढं जरी बोलला बेंबीच्या देठापासून तरी तिथपर्यंत पोचतं. दत्तात्रय म्हणतात अरे अशा गिरीकंदरामध्ये निर्जर म्हणजे कुठेही तुला किड्याचा आवाज ऐकू येणार नाही अशा ठिकाणी, संतोष, किड्याचा सुद्धा आवाज येणार नाही अशा ठिकाणी, निर्जर ठिकाणी बसलेत गिरीकंदरेमध्ये आणि आनंद परवश होऊन बसलेत. म्हणजे आनंद त्यांच्या ताब्यात गेलेला आहे, ते आनंदाच्या नाहीत, असे आनंद परवश झालेले आहेत. दत्तात्रय म्हणते मी त्यांचं ध्यान करतो, त्यांना ध्यान करायची गरज. जय जय रघुवीर समर्थ. केवढी ताकद आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं इथं अशा कार्यक्रमात तुम्ही धनानं तनानं मनानं कशाने तुम्ही कशाने सेवा करा, त्यांच्यावर तुमची नजर आहे. फक्त करायचं काय आहे, तर तीच अपेक्षा धरायची आहे जे त्यांच्याकडे आहे आणि जे स्थिर आहे. आपलं होतंय काय, सिद्धी प्राप्त असेल, अमुक असेल, गरज असेल, आपण न कळत तीच इच्छा धरतोय. म्हणून जीव जन्माला आल्यापासून मरतोय. पण कशावर मरतोय, तर त्याला जे अपेक्षित आहे त्याच्यावर मरतोय. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पहा. काय म्हणते, करोडो जन्माचे तुझे पुण्य फळाला आलं असेल तर हे ऐकून तुझ्या हृदयामध्ये थांबेल. बघा, जवळच्या आवडत्या माणसाकडून जर आपली निंदा आपण ऐकली किंवा काय चुगली ऐकली तर आतून विसरत नाही. विसरत का नाही. तसं करोडो जन्माचं हे फळ आहे की करोडो जन्माची तुझी शुभ कर्माची फळ, ऐकताय ना, करोडो जन्माची तुझी शुभ कर्माची फळ पिकली असतील तर त्याचं पुण्य म्हणजे ही तुझ्या कानामध्ये मी बोलतोय. हे कसं स्थिर करायचं तू पहा. का तर हे वेद जे आहेत की नाही, वेद ह्या दत्तांची भाकणूक करतात म्हणजे भुंकतेत. ठीक आहे ना? भाकणूक समजलं ना? भाकणूक म्हणजे साडेतीन मुहूर्तातल्या 3.5 ते 4.5 वाजाच्या दरम्यान जे काय असं भाकणूक निघते ती सत्य असते. जुन्या लोकांना माहित आहे ना, त्या अमक्या ठिकाणी भाकणूक आहे, त्या ठिकाणी भाकणूक आहे, अशी भाकणूक जी निघते 3.5 ते 4.5च्या दरम्यान ती सत्य असते. म्हणून त्याच दरम्यान पिंगळ्याला यायची परवानगी असायची. पिंगळा, आता पिंगळा 8 वाजता वाजवत येते कुडकुड, कधी वाढू नका त्याला. जय जय रघुवीर समर्थ. त्याला म्हणायचं 500 रुपये मिळते, चल कामाला. ते बी पाप सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? अशा व्यक्तीला दान करणं म्हणजे
काकी म्हणते असू दे ती 5 रुपये देते ते जाऊन दारू पिऊन येते. जय जय. अहो मी तुळशीची पूजा करायला आलोय मागच्या 15 दिवसात. ते मला पूजा करतोय ते म्हातारं उभं राहिलं तिथं. ह्यानं समोरच्यानी वाढलं नाही, इकडून वाढलं नाही, गिरणीत काय उघडं नव्हतं. ते माझ्यापाशी येऊन वाजवायला लागलं आणि मला तुम्ही सगळ्याच चांगलं करतात, तुमचं कोणीच कधी चांगलं बघत नाही बघा म्हणला. ठराविक वाक्य होत. 3-4 वेळा असं बोलला. काय 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 तुळशीची पूजा केली आणि पुन्हा त्याच्याकडे बघितलं तर पुन्हा ते म्हटलं तुम्ही सगळ्याच चांगलं करताय पण तुमचं कधी कधी चांगलं बघवत नाही कुणाला. म्हणलं आता जवळ चुकवण आहे मला सांगू तर तुमचं कुणाला चांगलं बघवत नाही. काय गंमत मी केली बघा. तरी बी मी 1 नाही 2 नाही ते तोंडाकडे बघायला आलो. तुम्ही मराठी आहे ना म्हणला. तर मी म्हणलं नाही. ते म्हणते तुम्ही हिंदी असत. म्हणलं कानडी या जे होके हल्लं ते म्हणलं मला कन्नडी येत नसते, मला मराठी येत नसते म्हणलं. माघारी म्हातारा चालला तेव्हा तिला हाक मारली इकडे म्हणलं. इतकं जर्जरित झालेलं आहे शरीर. आणि मग मी त्याला मराठीत विचारलं तू थांबलायस कुठे. मला म्हणते मराठी येते की तुम्हाला. तू थांबलायस कुठे. मला मराठी शाळेकडे थांबलोय. कुठं थांबलाय. मला एक पाल टाकलेला आहे. पालात कोण कोण आहे. मला मुलगा आहे, सून आहे, अमुक आहे. मग तुला का पाठवले. 80 वर्षाचं वय झालंय, अंग कापतय, पण पोटाचं काय करायचं. मृत्यू लोकात कुणाला काही सुद्धा सोंग कधी करावी लागते. तुम्ही सारखं सलाईनवर ठेवता. राम अजून 10 मिनिटात सांगतो. लोक आहेत ते कधी माझ्याकडे घरी येऊन ऐका, पण तुम्ही सगळ्या वृत्तीच्या आत म्हणून मला मिक्स बोलावं लागतंय. शुद्ध सत्संग असेल का नाही तर बिंबीची जागा तुमची खेचली जाईल धनुष्यासारखी. म्हणून कधी कधी मी तुम्हाला रानातनं सत्संग पाठवतो. जपाच्या वेळेस अवश्य ऐका. ते माझे आहेत म्हणून ऐकू नका, ती त्यांची भाषा आहे. माझा वैयक्तिक शब्द मी अतिशय काळजीपूर्वक काढून घेत असतो. ठीक आहे ना. म्हणून हृदय देऊन ऐकत जावा. ते नक्की तुमचं याच जन्मात कल्याण होईल. तुम्ही स्वतःला अशक्य समजू नका. फक्त तुम्ही जर माघार घेतली तर गुरूंचा बाप सुद्धा काय करू शकणार नाही. जय जय. एवढा विश्वास धरा की तुम्हाला त्यांनी आश्रय दिलाय. राम जाऊ दे, आठवण थोडं राहिलंय आता, जाऊ दे. तर अत्यंत देवगण सुद्धा या गोष्टीसाठी रात्रंदिवस तळमळते. देवगण सुद्धा, आपण देवगणांचं सुद्धा भाग्य नाही जेवढं मनुष्यगणांचं भाग्य आहे. ठीक आहे. म्हणजे एक मनुष्यगण आहे, एक देवगण आहे, एक राक्षसगण असं सांगितले गण आहेत. त्यात विशेष म्हणजे मनुष्यगण फार भाग्याचा आहे आणि तो अधिकारी सांगितलेला आहे. का तर त्याला ही शेवटची योनी करण्याची संधी आहे. देवांना खाली यायचं आहे, दैत्यांना पुण्य कमवायचंय. पण मनुष्यासाठी ही योनी श्रेष्ठ सांगितली. म्हणून दत्तात्रय सांगतात की मुनिगण जे आहेत, ते ऋषीगण जे आहेत, ह्याला विचारा. हे वेद आहेत, श्वानासारखे त्यांची स्तुती करतात आणि शेवटी आनंदाला आपल्या ताब्यामध्ये घेऊन ध्यानस्थ होते. आनंदाला ताब्यात घेऊन आनंदाच्या ताब्यात जात नाही. थोडं लक्ष द्यायचं. आपण सुखाच्या बी ताब्यात जातोय आणि आपण दुःखाच्या बी ताब्यात जातोय. मग सुख दुःखाच्या ताब्यात जो बाहेर पडला तो ऋषीमुनी पुन्हा आनंदाच्या बी ताब्यात जात नाही. तेव्हा तो परमानंदामध्ये विलीन होतो. त्यात बी थांबत नाही, त्यातून पुन्हा अखंड आनंदामध्ये प्रवेश करतो. पण सुरुवात त्याची कमीत कमी स्वतःच्या स्व आनंदामध्ये त्याला खेळायची इच्छा झाली पाहिजे. जय जय. पुन्हा बघा. अशा कृपेमुळं, अशा कृपेच्या अनुभवामुळं, ज्याच्या कृपेनं भक्तांना मी आणि ब्रह्म
म्हणजे नवरा बायको आम्ही काही दोन नाही हे ज्यांना वाटतं त्यांच्यामध्ये कुणीही काही लावू शकत, समजलं ना? आम्ही नवरा बायको काय, हा, म्हणून त्याचं मला सांगू नको आणि माझं जय जय रघुवीर समर्थ. मग नवरा बायकोला काय वाटलं पाहिजे, तू तिथं, हा बर ठीक आहे दुसरे का मी तू तशी मी असं नको, तू तिथं मी, बस. लक्षात येतं? हे ब्रह्म सनातन कसं आहे समजवण्यासाठी ही उदाहरण सांगते की जर तुम्ही एकमेकाच्या ताब्यात राहिला तर कुणाचं काहीच चालत नाही. त्याप्रमाणे, अगदी त्याप्रमाणे शेवटी जे ब्रह्म आहे ते तुम्हाला ब्रह्मच करतं. ठीक आहे ना? चोरापाशी गेलं तर चोरी शिकावी लागते. तो फक्त म्हणतो तिथून त्या खिडकीतनं ते ठेवलंय ते घेऊन ये. हा जातो खिडकीतनं घेऊन येतो काय, आणि मग येऊ म्हणतो कोणी बघितलं का, नाही, झाली चोरी, जय जय रघुवीर समर्थ. ठीक आहे ना? तसं गुरु सुद्धा तुम्हाला शेवटी तुम्हाला वाटेल नाही आमची योग्यता नाही, आमची योग्यता नाही, आमची योग्यता नाही, हे जर तुम्हाला वाटलं तर योग्यता असून तुम्ही जर आकडून घेत असाल आपलं अंग तर तो प्रामाणिकपणा आहे, तो विनय. माझी योग्यता नाही असं मला वाटतंय पण तुम्हाला जर माझी योग्यता वाटत असेल तर मी नतमस्तक आहे. तो तुम्हाला त्या स्थितीलाच घेऊन जातो. जसं बाळ मांडीवरचं बाळ, आई मांडी हलवते, बाळ नाही हलवत, पण बाळ मांडीवरचं झोपी जातं, आहे की नाही? मांडी हलवते, बाळ नाही हलवत. तसं आपल्या ब्राह्म्य स्थितीला ते स्वतः जाता 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 आपल्या 3 गुणांना हलवते आणि 3 गुण सुप्त अवस्थेमधून बाजूला होते. उरतं ते गुणातीत अवस्थे आपल्या त्यातलं ब्रह्म, आणि त्या ब्रह्म्याला अशी विश्रांती मिळते की शेवटी ते जे ब्रह्म आहे आणि हे जे ब्रह्म आहे हे दोन्ही एक असून सुद्धा त्या समोरच्याला, जसं सोनं नाही, समजतंय ना? सोनं नाही, सोनार श्रीमंत आहे पण त्या सोन्यामुळं सोनार सुद्धा स्वतःला सोन्यासारखं समजतो. जय जय रघुवीर समर्थ. ठीक आहे ना? की त्याची किंमत, माझी किंमत त्याच्यामुळे आहे का त्याची माझ्यामुळे आहे. गुरुना सुद्धा तसंच वाटतं, तू ब्रह्म जाणलं म्हणून मी गुरुपदी आहे. अवधूत अंजन श्री गुरुदेव दत्त. मी तुझ्यामुळं गुरुपदावर आहे, अन्यथा मी फक्त दत्त आहे. अन्यथा फक्त दत्त आहे म्हणजे मी स्थितीमध्ये आहे, मी स्वरूपाकार आहे. ऐकताय ना? फक्त 5 मिनिटं राहिली. नीताचा गाडी पूजनाची तयारी करा. गाडी लावा, शिवाय गाडी लाव, उत्तरेकडे तोंड करून गाडी लाव. समजते ना? माझ्याकडे बघा, ती गाडीवाली जाते, आपल्याकडे बघा. 5 मिनिटं तर राहिले तो, बस. जावा तुम्ही. ओमकारला घ्या, जावा. सूर्यास्त कितीला? सूर्यास्त कितीला? 5:47. 5:47. ठीक, मग होतंय ना तेवढं? बरं, का मी सत्संग घेऊ, तुम्ही पूजा करा. मी चालेल, तिथं मंत्री देऊन टाकावं लागतं. एका क्षणाचा हे खेळ सगळा एका क्षणाचा आहे. हा खेळ चुकला तर अनंत जन्माचा आहे. बापूंचं वाक्य पुन्हा एकदा सांगतो, हे एका दिवसात साधण्यासारखं नाही, लक्षात ठेवा. हे एका दिवसात, मग तुम्ही लगेच मला संध्याकाळपर्यंत साक्षात्कार होईल बहुतेक, पण माझं वाक्य लक्षात, गुरूंचं वाक्य लक्षात ठेवा. हे एका दिवसात होण्यासारखं नाही, पण एक दिवस नक्की होणार आहे. तो दिवस आजचा बी असू शकतो. बर, पुढचा श्लोक ऐका. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत श्री. गुरुदेव दत्त. ज्याच्या कृपेनं भक्तांना मी ब्रह्म आहे असं वेगळं कधीच भ्रम होत नाही. मी ब्रह्म नाही हा भ्रम होत नाही. बघा, उलट बोललाय श्लोक.
ठीक आहे. पण ज्या गुरूंना शिष्याला शिष्य ठेवायचे ते म्हणतात की तो म्हणतो मला ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तो तुझा भ्रम आहे म्हणते. इथं हे गुरु म्हणते, दत्तात्रय म्हणते यदूला, ज्या भक्तांच्यावर त्यांच्या गुरुनी कृपा केलेली आहे त्याला ते ब्रह्मपद देऊन त्याच्या भ्रमाचा त्याग करते की तू ब्रह्म नाहीस हे भ्रम सोडून दे. आता भ्रम करायचा कशावर? मरणाऱ्या शरीरावर. ऐकताय ना? मोबाईल ठेवा खाली सगळं. हा जर भ्रम चुकला, हा जर भ्रम मी ब्रह्म नाही हा तुझा भ्रम आहे, ते काढणं माझ्या हातात आहे. स्वीकारणं तुझ्या हातात आहे. तुझ्या स्वीकृतीशिवाय माझं काढणं काहीच कामाचं नाही. ज्यावेळेस मी तुझ्यातून ते काढेन त्यावेळेस तुझे त्रिबंध लागतील. काय? मूलाधार, स्वादिष्ठान आणि उड्डाण. हे त्रिबंध लागतील. भुकेची तहानीचा विषय संपेल, क्षुधातृष्णा सोडून जाईल, उर्मी 6 उर्मी निघून जातील आणि मग तुझ्या दर्शनाला जेव्हा देवता येतील, जीव येतील, तेव्हा तू समाधिस्थच हो. का? तर तो भेद पुन्हा तुला अडकवेल. हा तमोगुणी आहे, हा रजोगुणी आहे, हा सत्वगुणी आहे, तो भेद तुला अडकवेल. आणि म्हणून हे लक्षात ठेव, भ्रमाचा भडका मी संसारातून तुला संपूर्ण जाळून काढेन. फक्त जसं वनाला आग लागल्यानंतर, वनाला आग लागल्यानंतर, चारी बाजूनं वनवा पेटल्यानंतर आत अडकलेल्या प्राण्याला जिथं वाट मिळत नसेल तिथं ते समजतो की आता भस्म होण्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे ना? मग भस्म होण्याशिवाय पर्याय नाही, त्यावेळी तो त्या भस्म होण्याच्या अवस्थेला डोळे बंद करून स्वीकारतो. ठीक आहे ना? बात समज का ना? त्या अवस्थेला तो डोळे बंद करून स्वीकारतो. तसं मी आणि तू ब्रह्मच आहे हे डोळे बंद करून स्वीकार. बस. म्हणजे अहो डोळे झाकून, तुमच्या भाषेत मराठीत, अरे डोळे झाकून तुझा काम नाही झालं तर मला विचार. हे तसं आहे. तू तिकडे डोळे बंद कर, मी इकडे डोळे बंद करतो. डोळे बंद करून मी तुला ब्रह्म आहे की नाही हे दाखवतो. आणि हे फळ कशाचं असेल तर दत्तात्रयाच्या सेवा भक्तीचं फळ. जे काय आता हे होतंय त्यांच्या मागे तुम्ही चालवताय, आपण चालवतोय, हे सेवा भक्तीचं फळ आहे. म्हणून जो आला भाग्याचा, नाही आला तो त्याच्या भाग्याचा. जय जय. आला तो भाग्याचा कृपेत, नाही आला तर त्याच्या भाग्याचा. पूर्णावती करण्यापूर्वी सांगतोय काका जावा पूजा करून घे. मी फक्त चालवतो पण मग घरापर्यंत, ती पूजाच आहे बस. पुढे लिंब ठेवा, काय काय करायचे ते करा. जय जय रघुवीर. मग 2 गोष्टी, जिथं तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती दिसते तिथं बघा पण बोलू नका. प्रतिकूल समजलं ना? जे तुमच्या मनासारखं दिसत नाही, वाटत नाही, तिथं फक्त बघा, बोलू नका. तुमचे गुरु तुम्हाला सहाय्य करणार. गुरु म्हणजे नसेल गुरु तरी त्याला त्याची इष्टदेवता सहाय्य होते. बघा, ऐका, बोलू नका. परमार्थात सुद्धा आणि प्रपंचात सुद्धा. ठीक आहे? प्रपंचात सहिष्णुता वाढते आणि परमार्थात तितिक्षा वाढते. ठीक आहे? बघा, ऐका, पण बोलू नका. तुम्हाला एका दिवसात उच्च गती अवस्था तुम्हालाच दिसणार. तुमची शांती तुम्हालाच मिळणार. आणि तुमच्या श्वासातले आभामंडल जे असतं ना, आभामंडल म्हणजे प्रकाश, तो शेजाऱ्याला जाणवणार. की काही मनाच्या विरुद्ध झाले म्हणून शांत नाही, मनासारखं झालं नाही म्हणून शांत नाही, स्वयं शांती. दत्तात्रय सांगतेत यदूला आणि श्रीकृष्ण सांगतेत पुढच्या श्लोकात म्हणतात, ऐक, हे मन हत्तीसारखं आहे म्हटले. कशासारखं आहे? का बरं?
दत्तचित्त अवस्था माझी काय आहे ते सांगतो. म्हणले मन हत्तीसारखं आहे. तर हत्तीला जसं म्हटले डोक्यावर मारणारा अंकुश आहे, तो घातला की तो ताब्यात येतो. मनाचं तसंच आहे. ते रूपात अडकतंय, आकारात अडकतंय, गुणात अडकतंय, स्वभावात अडकतंय. पण हेच मन जेव्हा दत्ताची सेवा करतं, शांतीची सेवा करतं, समजलं ना, शांतीची सेवा करतं. शांतीची सेवा काय आहे ते हेच सांगितलं. बघायचं, ऐकायचं, फक्त उत्तर द्यायचं नाही. ही दत्ताची सेवा आहे. जय जय. कळालं ना. त्यांनी जाऊन किती बी सुटवडा वाटू दे, घंट्या वाटू दे, हार घालू दे, काय ती दत्ताची सेवा नाही. बघायचं, बघायचं, ऐकायचं, प्रत्युत्तर करायचं नाही. ही दत्ताची सेवा आहे. ऐकले का असलं कधी? सांगा तुम्ही ऐकलं असेल तर. ही माझी खरी पूजा आहे. त्या दत्तात्रेयाची आम्ही सेवा करतो. श्रीस्वामी म्हणते आमच्या समोरच आमचे शिष्य, आमच्या समोरच आमचे शिष्य 3 दगडावर पातेलं ठेवून चहा पितेत पहाटेच. मी भ्रमंतीत येताना पाहतो, पण पाहत असून मी पाहिलं नाही या अवस्थेनं जातो. जसं तुलसीदासांनी, गुरुदेवांनी सांगितलं ना, तुलसीदासांनी काशीला दर्शनाला चालले होते विश्वनाथला, आणि एक तरुण स्त्री आणि पुरुष एका पांदीच्या वाटेमध्ये ते त्यांनी पाहिलं, आणि त्यांना कळलं की ह्यानं पाहिलंय, ह्याला मारून टाकूया. जवळ आले आणि त्यांनी काय सांगितलं की म्हटले कोण आहे का? म्हटले हा बोला, काय नाही. म्हटले मला दिसत नाही, वाट काशीलाच जाते का? याने तिकडे इशारा केला. म्हणले यानं नाही बघितलं, जाऊ दे याला, चल जय जय. हे असंच आहे, हे असंच आहे. तुम्ही बघितलं, ऐकलं, पण प्रत्युत्तर केलं नाही तर नाभी केंद्रामध्ये त्याची पुण्याचे अंश वाढत जाते. बिंबीच्या जागी जिथं पाप आहे, वासना आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे, तिथे पुण्याचे अंश वाढत जाते, आणि मग ते पापच, पुण्यच पापाला खात बसतं, संपवतं. म्हणून पुण्याची गणना. हा, तुम्ही ती काय करत बसू नका, ते खातील. जसं पांढऱ्या पिशी तांबड्या पिशीला खाते, तांबड्या पिशी पांढऱ्या पिशीला खाते, हे चाललंय की नाही समीकरण, त्याप्रमाणे हे असं होत जाईल, आणि मग तुम्ही त्याच्या पलीकडे जाल. दत्ताची सेवा कळली? तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही, त्यांच्या चरणावर जायची गरज नाही. त्यांनी सांगितलं चरण म्हणजे बोध, पाय नव्हे. ज्याला बोध पचना त्यानं पायावरच पडून राहिलाय, ते बी चालेल. ती पूजा करा म्हणले दत्तात्रेयाची, ती पूजा करा. का बरं? योग वशिष्ठामध्ये श्रीराम प्रभू रामचंद्रांना महामुनी वशिष्ठ म्हणते, या सृष्टीचा नियम असा आहे की मनाच्या अनुकूल कधीही होत नाही, आणि कधी मनाच्या अनुकूल झालं तर ते मनाला आवडत नाही. एक नवीन शोध घेत. ठीक आहे ना. म्हणून तुला मनापासून वेगळं व्हायचं असेल, रामात्र एक उपाय सांगतो. कधी मनाच्या मनासारखं होऊ दे, कधी कधी मनाच्या मनासारखं होऊ दे, तर कधी तू माझ्या मनासारखं होऊ दे. कधी तू माझ्या मनासारखं होऊ दे, तर कधी तू तुझ्या मनाच्या मनासारखं होऊ दे. हा मुक्तीचा एक जवळचा तुला बाहेर पडायचा मार्ग सांगतोय. ठीक आहे. चुकून इंद्रियाने अपेक्षेपेक्षा जास्ती सुख घेतलं तर त्या इंद्रियाला सहाय्य करणाराची निंदा कर, इंद्रियांची निंदा करू नको. जय जय. आणि शेवटचा श्लोक, बरोबर वेळ संपतंय ना आपलं. शेवटचा श्लोक पंत ऐकताय का? विठ्ठल पंत. हा, खूप सुंदर आहे. मी जे बोललो, श्लोकाचा अर्थ सांगतोय, मी नव्हे श्लोक. मी जे आतापर्यंत यदू तुला बोललोय, उद्धवा मी तुला बोललोय, याहून वेगळं दुसरं काहीच नाही. यावर तुझा विश्वास होय, आणि यापेक्षा श्रेष्ठही काही नाही. आणि मी बोललोय ते उपयोगात आणशील तर याच्यापेक्षा कनिष्ठही काही नाही. पण जे माझ्या मुखातून निघालंय, जे माझ्या मुखातून निघालंय
ते निष्कंप म्हणजे जसंच्या तसं तू स्वीकार केलास तर ज्या आत्मसुखात मी आहे तेच आत्मसुख तुझ्यामध्ये प्रवेश करत. जसं गुरुदेव म्हणले, आश्रमात बनणारं भोजन जे मी खातो तेच तुमच्या ताटात येतं, तुम्ही खाता तेच माझ्या ताटात येतं. ठीक आहे ना? जी लाईट तुम्हाला येते तीच मला येते, जी पाणी तुम्हाला येतं तेच मला येतं. ठीक आहे ना? ज्या सावलीखाली मी बसलो त्याच सावलीखाली तुम्ही आहात. समजला? हे जसंच्या तसं आहे. महदधी म्हणजेच ऐक, नको विष कर, तू बी ऐक, ते जाऊ दे तेच. ठीक आहे ना? राम, हे जे आत्मसुख आहे ते तुझ्यात आणि माझ्यात जसंच्या तसं वाहणार आहे. जसं गंगेचा हा किनारा बी समुद्राला जाऊन मिळणार आहे आणि हा समुद्र किनारा सुद्धा आपण दोन किनारे आहोत, गुरु आणि शिष्य. देवाने फक्त दोन किनारे आहोत. मधी जी वाहते ती माया आहे. जर माझी इच्छा झाली तर मी तुझ्याकडे येईन, किनारा संपला. तुझ्यात सामर्थ्य आलं तर तू इकडे येशील, किनारा संपला. हे मी तुला का सांगतोय तर किनारा हा बी आहे आणि किनारा हा बी आहे. फरक एवढाच की डावा हात हा आहे आणि उजवा हात हा आहे. ह्याला काम वेगळं वाटून दिलंय आणि ह्याला, पण याला काय झालं तर याला करावं लागतं आणि याला काय झालं तर याला करावं लागतं. त्याप्रमाणे मी असताना सुद्धा तू जे करतोय तेच मी करतोय आणि मी नसताना सुद्धा तू जे करतोय तेच तू करतोय. जय जय रघुवीर समर्थ. हा भेद जर तू समजलास तर त्यालाच अवधूत म्हणतात. काय माऊली म्हणजे काय म्हणते? त्यालाच अवधूत म्हणतात. अवधूत म्हणजे काय? काय सांगते? नाही माहिती. अवधूत म्हणजे ज्यानं, जो मनावर बसलेला आहे. ठीक आहे ना? जो मनावर बसलेला आहे. आपण घोड्यावर बसतोय, हत्तीवर बसतोय, विमानात बसतोय, गाडीत बसतोय. जो मनावर बसलाय त्याचं नाव म्हणून आपण अवधूत नरसी गुरुदेव, आपण ते संगतीत त्यांच्या बरोबर बसलोय. मन खाली आहे, आपण वर आहे. आणि नुसतं हे अवधूत हृदयातनं श्रद्धेनं म्हणायला लागला की डोळे आपोआप बंद होते, म्हणजे मनाचा संबंध संपला. समजलं ना? ऐकताय ना? एवढंच आहे का? 5 मिनिटं हे ऐकून जरी तुम्ही शांत घरात बसला तरी सुद्धा दत्तात्रेयाचं दर्शन आहे. पण श्रेष्ठ दत्त भक्ती सांगितलं तुम्हाला, बघितलं, ऐकलं, पण तुम्ही प्रत्युत्तर केलं नाही. माझी श्रेष्ठ पूजा आहे. का तर गुणातीत पुरुषाचा जगाशी संबंध सगुणातीता उच्चते. म्हणून गुणातीत पुरुष मला फार प्रिय आहे अर्जुना. गुणातीत असं उच्चते. जसं एखाद्या बाईच्या खोडसाळ मुलानं सायकल पंक्चर केली, घरावर दगडावर पत्र टाकला किंवा काय पत्रावर दगड टाकला किंवा काय चिखल उडवला आणि अपरिचित माणसानं जर विचारलं कोणाचं कार्ट आहे तर ती म्हणत नाही माझं आहे. जय जय रघुवीर म्हणते का? शहाणी बाई म्हणणार नाही काय? बरोबर आहे. ती नाही म्हणत माझं आहे. ते म्हणते हे पळा घरी, ते घरी जातं. त्याप्रमाणे हा योगी पोचलेला पुरुष असतो. हे गुण माझे आहेत हा कधी म्हणत. समज काय का दिलीप? हे गुण माझे आहेत म्हणून स्वीकारत नाही. आपण सगळं गुण माझ. संगीता ऐकते का? संगीता राम राम. हा संगीता, तुम्ही वाटण्या करून घेतले ते का? तासभर तू तासभर मी. निघणं जितकं सोपं आहे, अडकणं त्याच्या 1000 पट खूप अवघड करून ठेवलेलं आहे. तुम्ही निघणं खूप सोपं आहे, खूप. नुसती त्या पुरुषांची तुमच्यावर कपात झाली पाहिजे बस. त्यानं काढलाच बाहेर तुम्हाला मृत्यू लोकातून. फक्त आपली भूक दिसली पाहिजे त्याला. आपली भूक दिसली पाहिजे. आपली भूक दिसत नाही.
मग ते खूप आहो ते शोधतेच. तुम्ही फक्त भूक दाखवा बस. या श्लोकात ते सांगितलंय. शेवट करतो. असा आत्मसुखाचा अपार महाधणी म्हणजे साक्षात अवधूत आहे, म्हणजे मनावर बसलेला. अरे तो त्याच्या खाली मन आहे, मग आपल्याला कुठे बसवेल मनाखाली? तो म्हणते मी माझ्या खांद्यावर घेऊन चालेल. आता शेवटचा श्लोक. अशा नश्वर सुख ब्रह्मवत दाशंद शत्रा नश्वर सुखदादना प्रदातातरा अक्षय सुखप्रदाता श्रेष्ठ ओम श्री गुरु सदा जयती. अशा गुरूंचा सतत जय जयकार होऊ दे की जे मनावर बसलेत. आप तरे मोहितारे, जे स्वतः तरुण मला तारतेत असे गुरु अवधूत आहेत, ते मनावर बसलेत. म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या मनावर बसा. मी माझ्या मनावर बसू शकत नाही, म्हणून तुम्ही माझ्या मनावर बसा आणि मला ती अवस्था द्या जी आत्री अनुसयाच्या पुत्राला दिली, जी संदीपणीने श्रीकृष्णाला दिली, जी श्रीकृष्णानं उद्धवाला दिली. मला त्या अवस्थेला घेऊन चला. आणि एकदा अवस्थेला गेलो नाही का, एकदा मॅट्रिक पास झालो की कॉलेजला जा म्हणावं लागत नाही. तर अवस्था मॅट्रिक आहे, ठीक आहे. आज स्थिती म्हणजे कॉलेज आहे. एकदा तुम्ही कॉलेजमधून पार झाला की तुमची इच्छा आहे नोकरी करा अथवा न करा, पण डिग्री तुमच्याकडे आहे. या अशा स्वरूप स्थितीला जाण्यासाठी दत्तात्रय म्हणते नश्वर सुखाची साधने देणारे या मृत्यू लोकांमध्ये दानशूर पुष्कळ आहेत. हे दानशूर म्हणजे कोण? आपल्याला परमार्थातनं काढणारे. मग ते कुणी बी असो, आय बाप भाऊ बायको नवरा कुणी, नातेवाईक शेजारी कुणी, हे दानशूर आहेत. एकादशीच्या दिवशीच म्हणतील आता सोडा, संध्याकाळपासून सुरू करा. कुठल्याही दिवशी काही सोडून काढतील. हे असे दानशूर आहेत. आणि या दानशूरांना तुम्ही तुमचं अक्षय पात्र देता. असू द्या तुमच्यासाठी आपलं, नाहीतर बस. पण तुम्हाला सांगितलं का नाही, आज 22 किती वर्ष झाली आपल्या इथं दत्त जयंती चालली? अंदाजे 20-22 वर्ष झाली ना. मग तेव्हापासून आत्ता इथलं अन्न फक्त तोंडात घातलं मी. ते बी या 2 मुलांनी श्रद्धेनं, खूप श्रद्धेनं बनवलं, सोहळ्यात बनवलं. आणि त्यांची इच्छा होती की बस बस. पण अशा स्थितीमध्ये आज विचारा, मी घोडके काकांना सकाळी विचारलं फोन आल्यावर. मला म्हणलं, मी नेहमीच विचारतो त्यांना, आज कुठं मुक्काम? मग म्हणजे तिच्याच ना खेळ खेळ आज कुठे म्हटलं तर ते म्हणजे पाटणला इकडे तिकडे. तर म्हटलं आज कुठे? ते म्हटले पुशेगावला. म्हटलं आता परवा तर आला होता, आज पुशेगावला काय? आवाज दत्त जयंती नाही. म्हटलं दत्त जयंती? त्याने डोक्यावर मारलं. अहो तुम्हीच करणार आहे दत्त जयंती, भगवाना माहित नाही? हा म्हटलं सत्य माहित नाही. का? माझ्या मनावर माझे गुरु बसले होते. समज घ्या ना, माझ्या मनावर माझे गुरु बसल्यामुळे मला माहित नाही दत्त जयंती आहे. आणि व्यासपीठावर खुले ते प्रमाण आहे. कमाल आहे म्हटले, तुम्हाला दत्त जयंती, आम्ही तुमच्याकडे येतोय, मला माहित नाही. का? तर या मनावर गुरु बसले होते. मग इकडचा तिकडचा बसवण्यापेक्षा त्यांना स्थान द्या, त्यांना आसन द्या, त्यांना आसनस्थ करा. आणि मग अवस्था काय की मग ते गुरु नानकांनी सांगितली, माझ्या गुरुची महिमा अशी आहे की मी पाऊल ठेवायच्या अगोदर माझ्या गुरुचं आसन प्रकट होतं पृथ्वीवर. मी पाऊल, ऐकताय का, मी पाऊल जिथं ठेवायच्या आधी माझ्या गुरुचं आसन प्रकट होतं. आणि तिथंच पूजाविधी मी सुरू करतो. जिथे बाबा पैर धरे पूजा आसन आप प्रकट. तुमच्या आमच्या मनात अशी दत्तपूजा अखंड राहू द्या. दत्तपूजेचं तुम्हाला निमित्त मी सांगितलं, यदुसंवाद सांगितला. हा शिद्रांच्या मुखातून निघालेले श्लोक आहेत, त्यांना त्यांच्या संवादाला धरून मी सांगितलंय. यदूने ऐकून घेतलं कोणाचं? दत्तात्रयांचं. आणि उद्धवाने ऐकून घेतलं श्रीकृष्णाचं. मग ह्या श्रीकृष्णाची चाडी तिथं जाऊन करत होता कोण? उद्धव. तुम्हाला काय वाटलं जवळची राहते ती काय असे असते? अरे तिथं जाऊन सांगितलं. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, ते आता म्हटले 13 वर्ष बाहेर एक तो वनवासात आहे. त्याच्या आधी जायला म्हटले जिथं बसेल तिथं राधा 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 करते, गोपी 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 करते आणि उगी डोळ्यात पाणी आणते. म्हटलं एवढं करडतोय मग जाऊन भेटून ये की. बघा म्हटलं जाऊन भेटून ये की.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणले माझं एवढं काम कर ना, साड्या करतोय तर जाऊन भेटून बी तूच ये ना. आपण म्हटले मला कसं ओळखते? ऐक ना म्हटले, मी काय सांगतोय तुला. माझ्याकडे एक विद्या आहे, रूप बदलायची विद्या. मी तुला कृष्ण करून पाठवतो. समजलं ना? मी तुला कृष्ण करून पाठवतो. चालेल म्हणले प्रभू. भगवंताने त्याचं रूप बदललं, अगदी हुबे ऍज इट इज, जसाच्या तसा. हा गेला. कोण? उद्धव गेला. ऐकताय का? जय जय. शेवट करतो त्याच्या आधी ऐका. तिकडे गेला आणि मग जसाच्या तसा, जसं श्रीकृष्ण काय करायचे तसं सगळं करायला लागला. आणि एका बी गोपीचं त्याच्याकडे लक्ष नाही. जय जय. रघुवीर समर्थ. पाणी आणणारीच नाही, शेण उचलण्याचं आहे, धार काढणारीच नाही, गाय खायला टाकणारीच नाही, कुठल्याच गोपीचं त्याच्याकडे लक्ष नाही.